चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज सहज, जलद आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व कृषी 360 यांच्या संयुक्त विद्यमानं अत्याधुनिक डिजिटल कर्ज प्रणालीची सुरुवात आज समारंभपूर्वक करण्यात आली। बँकेच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला। या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना क्लिष्ट कागदपत्रांच्या प्रक्रियेतून मुक्तता मिळून पीक कर्ज वितरण अधिक जलद, सुलभ व पारदर्शक होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प राबवण्याचे निर्देश दिले। यात शेतकऱ्यांसाठी 7/12 डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला असून कृषी 360 हे ॲप पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने कार्यरत राहणार आहे। हे ॲप शेतकऱ्यांना समजावून सांगण्यासाठी कृषी मित्र नावाचे 400 युवक सज्ज झाले आहेत। हे कृषी 360 ॲप आल्यानंतर आता दरवेळेस पीक कर्ज काढण्यासाठी विविध यंत्रणांकडे जाण्याची गरज नाही। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे ॲप वरदान ठरेल अशी भावना लाभार्थी शेतकऱ्यांनी या प्रसंगी व्यक्त केली। या संदर्भात बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे आणि लाभार्थी शेतकऱ्यांनी अधिक माहिती दिली। सभासद सेवा सहकारी सभासद 395 संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून 1 लाखाच्या वर शेतकरी बांधवांना आम्ही कर्ज वाटप असतो। त्यामध्ये त्यांना 7/12 आणावं लागतं। अनेक त्यांचे शेती उपयोगी जे काही दस्तऐवज आहे पटवारी महोदयाकडून आणावं लागतं। पण राज्याचे मुख्यमंत्री यांनी या जिल्ह्याला या बँकेला पायलट प्रोजेक्ट दिला असून राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी महसूल खात्याशी या बँकेला जोडून त्यांचा 7/12 सुद्धा ऑनलाईन उपलब्ध करून दिले असल्यामुळे कास्तकार जेव्हा ज्या पतसंस्थेमध्ये ज्या सेवा सहकारीमध्ये सभासद आहे तिथे गेल्यानंतर त्याच्या आधार कार्डवर आणि फोनच्या लिंकवर आणि थंबच्या लिंकवर संपूर्ण माहिती येऊन त्याची 7/12 सुद्धा त्याच्यामध्ये ऑनलाईन निघतो। त्याला कुठे जावं लागत नाही आणि तात्काळ त्याच्या संपूर्ण याच्यामध्ये बँकेच्या रेग्युलेशन ॲक्ट प्रमाणे RBIच्या धोरणाप्रमाणे त्यांना सहजच तात्काळ त्याचं पीक कर्ज उपलब्ध होतो आणि त्याचा संपूर्ण हिशोब त्याच्या मोबाईलमध्ये असतं। आणि शेतकरी बांधवांना सुद्धा ट्रेन करण्यासाठी या कृषी 360 कंपनीने या जिल्ह्यातले 400 बेरोजगारांना कृषी मित्र म्हणून त्यांच्या सेवेमध्ये ठेवलेला आहे। त्याच्यामुळे या संस्थेचे गट सचिव, बँकेचे अधिकारी, कर्मचारी हा संपूर्ण एकमेव परिवार तात्काळ आम्ही ताबडतोब कर्ज वाटप केले आणि मागच्या वेळेस आम्ही 817 कोटी वाटले, यावेळेस 1000 कोटीच्या वर आहे आणि हा मे महिना संपेच्या पहिलेपर्यंत आजच्या तारखेपर्यंत आमचं 600-650 कोटी शेतकऱ्यांना वाटप झालेलं आहे आणि पुन्हा यापेक्षा जलद गतीने होईल। तर सांगायचं तात्पर्य म्हणजे जिल्ह्याच्या महसूल खात्याला आणि राज्य शासनाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या पिकाखाली किती जमीन गेलेली आहे या सगळ्या बाबतीत त्यांना माहिती होईल आणि बँक ऑफ महाराष्ट्र आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर यांना हा पायलट प्रोजेक्ट आदरणीय आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेला आहे। आधारे आणि बँकेने जे नियम ठरवलेले आहेत ते धोरण ठरवलेलं आहे त्याच्या आधारे कर्ज चूक व्हायची पद्धत राहत नाही आणि अचूकपणे किती कर्ज मिळू शकतो आणि त्याच दृष्टीने प्रत्येक बँकेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला किंवा संस्थेला सुद्धा डिजिटल प्रक्रियेकडे बाहेर घेऊन जातो आणि बँकेला कर्जवेटी होते ते कर्ज घेण्याची रक्कम पूर्ण शेताची निरीक्षण आणि शेतावर काय काय होतं याची सुद्धा माहिती आहे असणार आणि त्याच्या आधारे ह्या 360 ॲप्समुळे, कृषी 360 ॲप्समुळे जे शेतकऱ्यांना जे झंझट राहत होती कागदपत्राची किंवा सहमतीपत्र आणा, अनेक प्रकारची नावं असल्यामुळे त्यांना सहमतीपत्र आणावं लागत होतं, ह्या झंझटीपासून सर्व मुक्त होणार आणि कर्ज मिळण्यास सर्वांना सोयीस्कर होणार आणि कर्ज हे वाटप लवकरात लवकर होणार। 360 KCC ॲप आहे तो एक जे आपलं डिजिटलायझेशन आहे त्याच्यामध्ये जे शेतकऱ्यांना पहिले वारंवार आपल्या गट सचिवांकडे किंवा संस्थेच्या अध्यक्षांकडे जावं लागायचं, ते आता याच्यात जावं लागणार नाही आणि त्यांना वारंवार 7/12 किंवा जे बाकीचे डॉक्युमेंट्स आहेत ते पण द्यावं लागणार नाही आणि सुलभ प्रक्रिया होईल आणि शेतकऱ्यांना घर बसल्या त्याच्यातून पीक कर्ज वाटप होईल। आज सुरू असलेल्या कृषी 360 डिजिटलायझेशन हा आपला ॲप शेतकऱ्यासाठी खूप चांगला आहे आणि सुटेबल आहे। कारण शेतकऱ्यांसाठी इकडे तिकडे धावपळ व्हायची, कारण शेतकरी हा 7/12साठी 2 दिवस चक्रा मारायचा तरी पण काही वेळेपुरतं काम व्हायचं नाही। पण आता जे शिंदे साहेबांनी जो ॲप काढला आहे कृषी
360 हा ॲप खूप चांगला आहे आणि हा शेतकऱ्यासाठी खूप फायदेशीर ठरला आहे.